नमस्कार. आपण ऐकत आहोत कथासंग्रह हा खेळ भावनांचा. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे उपेक्षित. पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीत काही अमेरिकन डेलिगेट्स येत आहेत. त्यांना आपल्या नवीन प्रॉडक्ट्सबद्दल प्रेझेंटेशन द्यायचं आहे. कोण करू शकेल हे काम? GM साहेबांनी समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं. सर, आपले प्रोडक्शन मॅनेजर अभिषेक काळकर आहेत ना, त्यांना या प्रॉडक्ट्सची चांगली माहिती आहे. GM साहेबांनी जरा तोंड वाकडंच केलं. अभिषेक बाकी ठीक आहे, पण या कामासाठी योग्य नाही. मला असा माणूस हवा आहे जो उंच आणि रुबाबदार असेल, जेणेकरून या डेलिगेट्सवर त्याचं इम्प्रेशन पडेल. यू नो, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि अभिषेकचं किती इम्प्रेशन पडेल हे तुम्हालाही माहीतच आहे. त्यांनी असं म्हटल्यावर एकच हशा पिकला. सर, मग मला वाटतं अभिषेकचा असिस्टंट वैभव त्यासाठी योग्य राहील. तुम्हाला हवी तशी पर्सनॅलिटी आहे त्याची, पण नॉलेजच्या बाबतीत अभिषेकच्या तुलनेत तो झिरोच म्हटला पाहिजे, एक अधिकारी बोलले. हरकत नाही, आपण त्याला ट्रेन करू, म्हणजे नंतर अमेरिकेत जायलाही त्याला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. 1 आठवडा पडला आहे आपल्याकडे. चला लागूया कामाला. आणि मीटिंग संपली. नेहमीप्रमाणे अभिषेकला महत्त्वाच्या कामगिरीतून डावलण्यात आलं होतं. हे असं पहिल्यांदाच झालं होतं असं नाही. अभिषेक जन्मापासूनच उपेक्षित होता. 2 मुलं आणि एका मुलीनंतर नको असतानाही त्याचा जन्म झाला. खाणारं एक तोंड वाढलं याचा त्याच्या वडिलांना राग आला होता. आईने तर तो पोटात 3 महिन्यांचा झाला असतानाच त्याला मारून टाकायचा प्रयत्न केला होता, पण डॉक्टरांनी काही कारणास्तव नकार दिला. सहसा मुली नकोशा असतात, पण इथे हा मुलगा असूनही नकोसा होता. त्यातून 3 वर्षाचा झाला तरी तो काही बोलेना. मुका निघतोय की काय ही भीती असतानाच तो थोडा थोडा बोलायला लागला. घरची गरिबी, त्यामुळे 3 मुलांच्या तुलनेत त्याचे कधी लाड झालेलेच नाहीत. उलट आईवडिलांचा तिरस्कारच त्याच्या नशिबी आला. त्याचं दुर्दैव असं की तो 7-8 वर्षांचा असताना कसल्या तरी रोगाने आजारी पडला. त्याला लोकला लाजेस्तव वाचवण्यात त्याच्या बापाची सगळी पुंजी संपली. तो वाचला, पण त्याच्या शरीराची वाढ खुंटली. घरात सगळीच उंच आणि देखणे असताना हा मात्र ठिंगूच राहिला. शाळेत सगळे त्याला बुटू बैंगन म्हणून चिडवत. कबड्डी, खो खो, बॅडमिंटन या खेळात केवळ तो बुटका आहे म्हणून त्याची निवड व्हायची नाही. शारीरिक वाढ जरी कमी असली तरी तो अतिशय हुशार होता. मात्र वर्गात नेहमी तो दुसराच यायचा. पहिल्या नंबरची व्यक्ती बदलायची, पण हा 2 नंबरला कायम राहिला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो आला तेव्हा सगळ्यात लहान दिसायचा. त्याची 5 फूट 2 इंच एवढी उंची, किरकोळ देहयष्टी, साधारण चेहरा पाहिला की कोणालाही तो कॉलेज स्टुडंट वाटायचाच नाही. तो हसला की रडल्यासारखा दिसायचा आणि रडला की हसल्यासारखा दिसायचा. कुणी त्याला विदूषक म्हणायचं, कुणी उंदीर तर कुणी ठिंगूजी. परीक्षांचे निकाल लागू लागले आणि त्याचा शाळेप्रमाणेच इथेही दुसराच नंबर येऊ लागला. मग त्याला नंबर 2 हे नावच पडलं. त्याला पाहिलं की आचरट मुलं नंबर 2 वरून घाणेरडे विनोद करायची. तो सगळं ऐकायचा आणि दुर्लक्ष करायचा. ही टिंगलटवाळी थांबवायची असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करून दाखवावंच लागेल, हे त्याच्या लक्षात आलं. त्याने बाजारातून बासरी आणली आणि स्वतः शिकून तरबेज झाला. मग वेगवेगळी वाद्य शिकायचा त्याने सपाटाच लावला. कॉलेजच्या इलेक्ट्रिकल ब्रँचच्या क्रिकेट टीममध्ये त्याला कोणी घेईना. हातापाया पडून तो कसाबसा सामील झाला. बॅटिंगला सगळ्यात शेवटी त्याला पाठवण्यात आलं. एकाच षटकात 5 षटकार मारून त्याने सनसनाटी निर्माण केली. कॅप्टन त्याला बॉलिंगच देईना, पण जेव्हा प्रतिस्पर्धी टीम जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा याला बॉलिंग देण्यात आली. पठ्ठ्याने 2 षटकातच 6 बळी घेऊन हवा करून टाकली होती. सुट्ट्यांमध्ये काही जणांचा ग्रुप हिमालय ट्रेकिंगला गेला. त्यांच्याबरोबरच हाही ते नको नको म्हणत असताना गेला. तिथे सर्वांना हा काही अवघड ट्रेकिंग पूर्ण करू शकणार नाही असं वाटत असताना हा प्रत्येक दिवशी सर्वांच्या अगोदर कॅम्पवर पोहोचू लागला. रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग तो लीलया करायचा.
कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही नाटक होणार असलं की हा नाटकात रोल मागायचा, पण याचं व्यक्तित्व बघून दिग्दर्शक नाही म्हणायचे. मग हा बासरी वादनाचा कार्यक्रम करायचा. ते ऐकून खरे संगीतप्रेमी टाळ्या वाजवायच्या. उरलेले त्याच्यावर घाणेरडे फिशपॉन्ड्स टाकण्यात धन्यता मानायचे. तो खऱ्या अर्थाने अष्टपैलू होता. कोणत्याही क्षेत्रात त्याला टाका तो त्यात एक्सपर्ट व्हायचा. पण दुर्दैवाने त्याचं हे अष्टपैलुत्व त्याच्या व्यक्तिमत्वाने झाकोळून टाकलं होतं. कॉलेजमध्ये अनेक सुंदर सुंदर मुली होत्या. एखादी तरी मुलगी आपल्या अष्टपैलुत्वावर, आपल्या गुणांवर भाळून आपल्यावर प्रेम करेल अशी त्याला आशा वाटायची. स्त्री पुरुषाच्या रूपावर नाही तर त्याच्या पराक्रमावर भाळते असं कुठंतरी त्याने वाचलं होतं. म्हणून त्याच्यापेक्षा बुटक्या मुलींकडून तरी प्रतिसाद मिळेल असं त्याला वाटायचं. पण व्हायचं उलटंच. या बुटक्या मुली त्यांच्यापेक्षा कितीतरी उंच असणाऱ्या मुलांसोबत प्रेम प्रकरणं करायच्या. पण याच्याकडे ते ढुंकणही पाहत नसत. कॉलेजमध्ये ह्याला मित्रच नव्हते. हाच कुणाकुणाबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करायचा. पण बहुतेक वेळा त्याच्या पदरी निराशाच यायची. कुणाच्याही मदतीला धावून जायची त्याची सवय होती. त्याच्या मदतीला मात्र कोणीच यायचं नाही. कॉलेज संपलं. हा परत एकदा 2 नंबरांनी पास झाला. कौतुक करायचं सोडून अख्खं कॉलेज खदाखदा हसला. कॉलेज सुटलं. आता नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. इंटरव्ह्यूलाही तोच प्रकार घडू लागला. ह्याची शैक्षणिक कारकीर्द पाहून इंटरव्ह्यू घेणारे प्रभावित व्हायचे, पण याला प्रत्यक्ष पाहून तोंड वाकडं करायचे. जुजबी प्रश्न विचारून त्याची हकालपट्टी होऊ लागली. 1 वर्ष झालं तरी तो बेकारच होता. भाऊ त्याला वाटेल ते बोलू लागला. वहिनी टोमणे मारायच्या. आईने तर त्याला जीव नकोसा करून टाकला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाला ती त्याला टाकून बोलायची. आईचं असं वागणं पाहून तो दुःखी व्हायचा. कधीकधी ती आपली खरी आई नसावी अशी शंकाही त्याला वाटून जायची. खरं तर आपलं सर्व शिक्षण त्याने स्वतःच्या स्कॉलरशिपवर केलं होतं. भावांना कधीही त्याने खर्चात पाडलं नव्हतं. कधीही घरीही तो सगळं काम करायचा. त्याला उत्तम स्वयंपाक येत होता. आई आणि वहिनींपेक्षा चांगले पदार्थ तो करायचा. इतकं असूनही त्याचा पदोपदी अपमान केला जायचा. एक दिवस मात्र त्याचं नशीब पालटलं. एका कंपनीत इंटरव्ह्यूमध्ये याने इतकी छान उत्तरं दिली की कंपनीचा मालक खुश झाला. बाकीच्यांनी ह्याच्या व्यक्तित्वावर बोट ठेवलं, पण मालकाला हुशार माणसांची चांगलीच पारख होती. त्याने सगळ्यांचा विरोध डावलून याची निवड केली. त्याने मग मागे वळून पाहिलंच नाही. आपल्या हुशारीने आणि मेहनतीने त्याने कंपनीला प्रगतीपथावर नेऊन सोडलं. हे करत असतानाच त्याला शेअर मार्केटचा रस्ता सापडला आणि त्याने त्याचा सूक्ष्म अभ्यास केला आणि पैसा गुंतवायला सुरुवात केली. 2च वर्षात लाखो रुपये त्याच्या हातात खेळू लागले. मग त्याने मोक्याची जागा बघून तिथे अपार्टमेंट बांधायला घेतलं. त्यात त्याला प्रचंड फायदा झाला. थोड्याच अवधीत तो लखपतीचा करोडपती झाला. मग त्याने एक प्लॉट घेऊन एक शानदार बंगला बांधला. अर्ध आयुष्य उलटून गेलं तरी स्वतःचं घर घेऊ न शकलेल्या भावांना त्याचा मत्सर वाटू लागला. 1 BHKच्या वडिलोपार्जित घरातून एवढ्या मोठ्या फॅमिलीने आपल्या मोठ्या बंगल्यात राहायला चलावं यासाठी त्याने भावांची आणि वहिनींची मिन्नतवारी केली. पण कुणीही तयार झालं नाही. मोठ्या घरात आम्हाला करमत नाही. आमचा श्वास कोंडतो. आम्हाला आमच्या वडिलांचं घर मुळीच सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी आईला त्याने कसं बसं तयार केलं. आता तो 27 वर्षाचा झाला होता. कोणीतरी आपल्या लग्नाचं बघायला हवं असं त्याला वाटू लागलं. शेवटी तोही एक पुरुषच होता. एका चांगल्या मुलीशी लग्न करून संसार थाटावा असं त्यालाही वाटणं साहजिकच होतं. पण त्याचे भाऊ आणि जवळचे नातेवाईक याबाबतीत दुर्लक्ष करत होते. कदाचित त्याचं रूप पाहून कोणतीही मुलगी त्याला पसंत करणार नाही असंच त्यांना वाटत असावं. नाही म्हणायला 4-5 स्थळं त्याला विवाह संस्थेकडून आली होती. पण त्या मुली इतक्या वाईट होत्या की त्यांना अभिषेक हो म्हणणं शक्यच नव्हतं. एक दिवस त्याच्या मोठ्या वहिनीने तिच्या दूरच्या नात्यातल्या बहिणीचं स्थळ आणलं. फोटोवरून तर ती मुलगी जरा बरी वाटत होती. तिचं एक उजळलेलं लग्न साखरपुडा झाल्यानंतर मोडलं होतं. अभिषेकला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. बघण्याचा कार्यक्रम झाला.
अभिषेकने तिला छंदांबद्दल विचारलं, पण TV पाहण्याव्यतिरिक्त तिला कोणताही छंद नव्हता. अभिषेकच्या प्रश्नांना ती मनमोकळे उत्तरही देत नव्हती. ती लाजत होती असं नंतर सगळ्यांचं मत पडलं. पण अभिषेकला ते काही चांगलं लक्षण वाटलं नाही. सगळ्यांनीच दबाव आणल्यावर त्याने शेवटी होकार दिला. अखेरीस त्याचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतरच्या काही दिवसातच त्याला कामानिमित्त अहमदनगरला जावं लागलं. तिथे शाळेतला वर्गमित्र सुरेशची योगायोगाने त्याची भेट झाली. सुरेश अहमदनगरजवळच्या एका गावात अनाथाश्रम चालवत होता. त्याने अभिषेकला आपल्या अनाथाश्रमाला भेट देण्याची विनंती केली आणि त्याने ती मान्य केली. आपल्यासारख्याच उपेक्षित मुलांना भेटायला, त्यांची दुःख जाणून घ्यायला तो आतुर होता. अनाथाश्रमाच्या अंगणात त्याने आपली गाडी लावली. तिथला स्वच्छ आणि सुंदर परिसर पाहून तो चकितच झाला. सुरेशच्या कार्यालयात बसून दोघं चर्चा करू लागले. सुरेश माहिती देत असतानाच एक मुलगी आत आली आणि म्हणाली, सुरेश दादा, जेवण तयार आहे, चलताय ना जेवायला? अभिषेकने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि तो तिच्या गोड आणि सुंदर चेहऱ्याकडे पाहतच राहिला. ही स्मिता अगोदर आपल्याच आश्रमात होती. आजकाल आपल्या इथे ती स्वयंपाक करायला येते. आणि स्मिता हा माझा मित्र अभिषेक. नाशिकमध्ये एका कंपनीत सिनियर इंजिनियर आहे. खूप हुशार आहे बरं का. शाळेत असताना नेहमी टॉपला असायचा तो. स्मिताने गोड हसून त्याला नमस्कार केला आणि सुरेशला म्हणाली, मी तयारी करते, तुम्ही या दोघं मागून. आणि ती निघून गेली. भारावलेल्या अवस्थेत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अभिषेक सुरेशला म्हणाला, इतकी सुंदर मुलगी तुझ्या आश्रमात कशी काय? तुला माहिती नसेल, माझे वडीलही अनाथच होते. त्यांना एका श्रीमंत माणसाने म्हणजेच माझ्या आजोबांनी दत्तक घेतलं होतं. वडिलांनी त्यांचे जसे हाल झाले तसे इतर अनाथ मुलांचे होऊ नयेत म्हणून हा आश्रम सुरू केला. एक दिवस रस्त्याने जाताना बाबांना ही मुलगी झाडाखाली ठेवलेली सापडली. त्यांनी तिला घरी आणलं आणि तिला वाढवलं. इतकी गोड आणि हसरी होती की तिचं नाव त्यांनी स्मिता ठेवलं. काही वर्षांनी तीसुद्धा अनाथाश्रमातील या मुलांमध्ये सामील झाली. सध्या आम्ही तिला माझ्या मावशीकडे ठेवलं आहे, कारण नियमानुसार 18 वर्षापुढच्या मुलांना अनाथाश्रमात ठेवता येत नाही. ती स्वयंपाक फार सुरेख करते आणि म्हणून तिला स्वयंपाकाला बोलावून घेतो. तू पाहिलंस तिचा आवाज किती गोड आहे ते. ती गातेही फार सुरेख. तिला हार्मोनियमही छान वाजवता येतं. इतक्या सुंदर मुलीला बेवार सोडून देणारी तिची आई किती कठोर म्हणावी, अभिषेक दुःखाने म्हणाला. हो ना, नक्कीच ते एखाद्या उच्चभ्रू सौंदर्यवतीचं पाप असावं. पण त्यात या बिचाऱ्या मुलीचा काय दोष? सध्या अरे आम्ही तिच्या लग्नाचं बघतोय, पण निव्वळ अनाथ आहे म्हणून तिचं लग्न होत नाही आहे. त्यातून ती सुंदर आणि गुणी असल्यामुळे कुठल्याही ऐऱ्यागेऱ्या मुलाच्या हाती आम्हाला तिला सोपवायचं नाही आहे. तुझ्या पाहण्यात एखादा मुलगा असेल तर सांग, पण आम्ही हुंडाबिंडा काही देणार नाही. बघतो, मिळाला तर तुला फोन करतो. बरं चल, आपण जेवायला जाऊया. दोघं एका डायनिंग हॉलमध्ये पोहोचले. स्मिता तिथे बसलेल्या मुलांना वाढत होती. अभिषेक आणि सुरेश बसून जेवू लागले. कसं काय वाटलं जेवण? सुरेशने विचारलं. खरोखरच अप्रतिम. एवढ्या 150 मुलांचं जेवण एकटी स्मिता बनवते. बाकीचे तिला मदत करतात, पण मुख्य चव तिच्या हातचीच. तेवढ्यात स्मिता तिथे आली. हसऱ्या चेहऱ्याने भाजी वाढून गेली. अनाथ आश्रमाला 1,00,000 रुपयांच्या देणगीचा चेक देऊन आणि सगळ्यांचा निरोप घेऊन अभिषेक तिथून निघाला. पण स्मिताचा चेहरा काही त्याच्या मनातून जाईना. आपण थोडंसं थांबलो असतो तर त्या थंड मुलीऐवजी हिच्याशीच लग्न केलं असतं असा विचार त्याच्या मनात तरळून गेला. पण मग त्याच्या लक्षात आलं की इतक्या सुंदर मुलीसाठी एखादा राजबिंडाच मुलगा हवा. आपण तिच्यासाठी योग्य नाही. शिवाय अशा अनाथ मुलीशी त्याच्या आईने आणि भावांनी लग्नसुद्धा करून दिलं नसतं. मात्र मनाला समजावूनही ती काही त्याच्या मनातून गेली नाही. शेवटी एकदाचं त्याचं लग्न झालं. लग्नाचा सर्व खर्च अभिषेकच्या वहिनीने मुलीचे वडील गरीब आहेत असं सांगून त्यालाच करायला लावला. लग्नातही त्याची बायको पल्लवी आनंदी चेहऱ्याने वावरत नव्हती. आपण तिला आवडलेलो नाही हे अभिषेकच्या लक्षात आलं होतं. तिचा मूड पाहून त्याने मॉरिशसचा हनीमूनचा बेत रद्द करून नैनितालचा ठरवला.
रेल्वेने ते निघाले. पल्लवी खिडकीजवळ जाऊन बसली. वारंवार विचारूनही ती रिस्पॉन्स देत नाही आहे हे पाहिल्यावर अभिषेकने पुस्तक काढलं आणि ते वाचत बसला. नैनितालच्या हॉटेलवर पोहोचून फ्रेश झाल्यावर ती पलंगावर जाऊन बसली. मग अभिषेकही तिच्याजवळ जाऊन बसला आणि तिचा हात त्याने हातात घेतला. त्याबरोबर तिने तो झटक्याने सोडवून घेतला. मला हात लावू नका, ती रागाने फुत्कारली. अभिषेकला धक्काच बसला. का? आपण इथे कशा करता आलोय? मला तुम्ही आवडत नाही. काय? अगं मग लग्न का केलंस माझ्याशी? आई वडील आणि तुमच्या त्या वहिनीने जबरदस्ती केल्यामुळे. पण ती तर तुझी दूरच्या नात्यातली बहीण आहे ना? ती का बळजबरी करेल तुझ्यावर? बहीण नका म्हणू तिला, वैरीण आहे ती माझी. अशा नरकात ढकलून दिलंय तिने मला. नरक? हा जर नरक आहे तर स्वर्ग कशाला म्हणतात? तुझ्या माहेरच्या त्या 2 रूमच्या घाणेरड्या वस्तीतल्या घाणेरड्या घराला जर तुला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर एवढा लाखोंचा खर्च आम्हाला कशाला करायला लावलास? अगोदरच नाही सांगायचं ना? कमीत कमी मला फोन तर करायचास. मी तेव्हाच मोडून टाकलं असतं लग्न. अभिषेक स्वतःवर संयम ठेवत म्हणाला. ती काहीही बोलली नाही. आणि मी तुला का आवडत नाही हे तरी कळू दे, जरा वेळाने त्याने विचारलं. चेहरा बघताना रोज आरशात तरी समजलं नाही तुम्हाला? तू कोणती अप्सरा आहेस ग? तोंडावरची माशीसुद्धा उडत नाही आहे तुझ्या. माझ्यात तरी बऱ्याच कला आहेत. हे सगळं ऐश्वर्य ज्याच्याकडे पाहून तुझ्या आईवडिलांनी लग्न लावून दिलं ते मी माझ्या मेहनतीने कमावलं आहे. वडिलांचा किंवा भावांचा त्यात जराही वाटा नाही. तुझ्यात काय आहे ग? साधी 12वीसुद्धा पास होता नाही आलं तुला. माझ्यातले दोष काढू नका. मी एकदा सांगितलं ना तुम्हाला, मला नाही आवडत आहे. बस, मला तुम्ही हात लावायचा नाही, नाहीतर मी तमाशा करेन. आणि ती रडू लागली. तिच्या या पावित्र्याने अभिषेक सुन्न झाला. संतापाने त्याचे ओठ थरथरायला लागले. कपाळावरची नस तडतडू लागली. अशा नीच मुलीचं काय करावं हेच त्याला समजेनासं झालं. पण मग आता 4 दिवस करायचं तरी काय? मोठ्या मुश्किलीने मनावर ताबा ठेवत त्याने विचारलं. मी तर फक्त खाणार आणि झोपणार. अशा थंडीत कुठेही फिरायला येणार नाही आहे. तुम्ही काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे. त्याने कपाळावर हात मारून घेतला. काय अपेक्षा घेऊन तो आला होता. आजपर्यंतचं त्याचं आयुष्य लोकांकडून होणाऱ्या उपेक्षितच गेलं होतं. कमीत कमी बायकोने तरी आपल्यावर प्रेम करावं अशी त्याची साधी अपेक्षा होती. ते प्रेम मिळावं यासाठी त्याने त्याच्यापेक्षा कमी शिकलेल्या, अरसिक आणि गरिबातल्या घरातल्या मुलीशी लग्न करून स्वतःच्या मनाशी तडजोडच केली होती. आणि ही तडजोड करूनही त्याच्या पदरी पडली होती फक्त उपेक्षा. नैराश्याच्या सागरात तो आता बुडून गेला. नैनिताल त्याचं आवडतं ठिकाण. तो मागेही एकदा इथे ट्रेकिंगला येऊन गेला होता. नैनी झीलच्या किनाऱ्यावर बायकोचा हात हातात घेऊन बसून राहायचं त्याचं स्वप्न होतं. आज ते भंगलं होतं. 2 दिवस तो एकटाच नैनितालमध्ये फिरत होता. हिमालयातलं ते सुंदर ठिकाण बघायचं सोडून त्याची बायको दिवसभर रूममध्ये TV बघत बसायची. जेवणसुद्धा ती रूममध्येच मागवायची. तिच्या या अरसिकपणाला वैतागून 3ऱ्या दिवशी तो तिला म्हणाला, तुला जर असा फक्त TVच बघायचा होता तर इथे आलीच कशाला? आपल्या घरीच बसून TV बघत बसली असतीस. त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं नैनितालला घेऊन चालायला? तुम्हीच आणलं मला. आता मला जे आवडतं ते मी करते. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. असं ना? ठीक आहे, मग सामानावर. आपल्याला इथून निघायचं आहे. पुरे झाला आता आपला हनीमून. ती आवरत असताना तो मार्केटमध्ये गेला. तिथल्या प्रसिद्ध सुवासिक आणि रंगीबेरंगी मेणबत्त्या त्याने विकत घेतल्या. 1 दिवस आधीच हनीमून होऊन परतलेलं पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटलं. तिने सुनेला विचारलं, का गं, तुम्ही उद्या परत येणार होतात ना? आधीच कसे आलात? तुमच्या मुलालाच विचारा. त्याचं डोकं फिरलं आणि माझी इच्छा नसताना मला परत घेऊन आलेत. अभिषेकच्या डोक्यात तिडीक गेली, पण त्याने स्वतःला सावरला. ती आंघोळीला गेल्यावर अभिषेकने आईला सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून आई त्याला म्हणाली, अरे तुला काय एवढी घाई झाली होती तिला हात लावायची? अरे बाबा, काही मुली लाजऱ्याबुजऱ्या असतात. त्यांना नाही सहन होत धसमुसळेपणा. त्यातून ती गरिबाची पोर. अशावेळी आपणच सबुरीने घ्यायचं असतं.
आई, पण मी काहीच धसमुसळेपणा केला नाही गं. काही सांगू नको मला. तुझं लग्न उशिरा झालं म्हणून तू जास्त चेकाळला असशील. आणि हे बघ अभि, तुझं लग्न होत नव्हतं. आता ते झालं आहे तर ते टिकवून ठेव. तो काही बोलायच्या आत आई तिथून गेली. पल्लवी मोठी हुशार होती. आईसमोर किंवा दुसरं कोणी समोर असलं की ती अभिषेकशी गोडगोड बोलायची. एकांतात मात्र ती त्याच्याशी तिरस्काराने वागायची. त्याला नाही नाही ते बोलायची. त्याची आई, बहीण, भाऊ, वहिनींशी ती आदराने, प्रेमाने बोलायची. त्यांची सरबराई करायची. जमेल तेव्हा ती आडून आडून अभिषेक किती वाईट आहे हे त्यांच्या मनावर बिंबवायची. तिच्या या दुतोंडीपणाने अभिषेक हैराण होऊन गेला होता. आपल्या मनातल्या भावना कुणाला सांगाव्यात तेच त्याला कळत नव्हतं. जीवाभावाचं, प्रेमाचं असं कुणीच नव्हतं. मनाची ही कोंडी कशी फोडावी याचा तो दिवसरात्र विचार करायचा. कामावरचं त्याचं लक्ष आता कमी झालं होतं. लग्नानंतरच्या 7-8 महिन्यातच त्याने शेअर बाजाराकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. कंपनीतून घरी आलं की त्याची नजर खोलीत ठेवलेल्या वेगवेगळ्या वाद्यांकडे जायची. पण ती वाद्ये वाजवायचीही त्याची इच्छा उरली नव्हती. कुणासाठी वाजवणार होता तो? त्याचं वादन ऐकण्यात कोणालाच इंटरेस्ट नव्हता. एक दिवस पल्लवी बाजारात गेली असताना त्याची आई त्याला म्हणाली, अभि, बस कर तुझं प्लॅनिंग. आता मला नातवाचं तोंड कधी एकदा पाहते असं झालंय. अभिषेकला एकदम धक्का बसला. माझं प्लॅनिंग? माझं कसलं आलं प्लॅनिंग? अगं, तुझी सून मला तिच्या अंगाला हात लावू देत नाही आहे. कशी होणार आहे मुलं? काही काय बरळतोय. ती तर म्हणत होती की तुझं 2 वर्ष मूल होऊ न देण्याचं प्लॅनिंग आहे म्हणून. आई, ती खोटी बोलते. तुला कसं सांगू ती किती दुटप्पी आहे ते. तुम्हा सर्वांसमोर ती माझ्याशी प्रेमाने वागते. एकांतात मात्र ती माझा तिरस्कार करते. माझ्याशी तुसडेपणाने वागते. अंगाला हात लावला तर मोठमोठ्याने ओरडेन असं सांगते. सांग, मी तरी काय करायचं? इतक्या चांगल्या मुलीबद्दल असं बोलताना तुला लाज तरी नाही वाटत? आई संतापाने म्हणाली. ठीक आहे आई, तुला जर खोटं वाटतं ना, ती आल्यावर समोरासमोरच होऊन जाऊ दे. मलाही आता हे असह्य होत चाललंय. एकदाचा सोक्षमोक्ष लागूनच टाकू दे. पल्लवी आली आणि आईसमोरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पल्लवीने त्याच्यावर छळाचे खोटे आरोप लावले. ते ऐकून अभिषेकचा तोल गेला आणि त्याने तिच्या मुस्कटात लगावली. पल्लवी जोरजोरात रडू लागली. मग ती सरळ आपल्या रूममध्ये घुसली. रडत रडतच तिने बॅग भरली. अभिषेकच्या आईने तिचे पाय धरले. माहेरी निघून न जाण्याबद्दल तिच्या विनवण्या केल्या. पण सासूचं काही एक न ऐकता ती निघून गेली. ती गेल्यावर आई अभिषेकलाच खूप बोलली. घडलेल्या प्रकरणाबद्दल तिने त्यालाच दोष दिला. ती गेल्यानंतर अभिषेकचं मन 3-4 दिवस थाऱ्यावरच नव्हतं. घडलेल्या घटनांनी त्याला आता खूप मनस्ताप झाला होता. पण म्हणतात ना, काळ सर्व दुःखांवर औषध असतो. दिवस जातात तशा मनावरच्या जखमा भरायला लागतात. हळूहळू तो ताळ्यावर आला. बायको घरात नाही याचं त्याला बरंच वाटू लागलं. वाद्य वाजवण्यात, त्याच्या स्टडी रूममधली वेगवेगळी पुस्तकं वाचण्यात त्याचा आता वेळ जाऊ लागला. त्याची बायको माहेरी जाऊन 3 महिने उलटले तरी तिचा किंवा तिच्या आईवडिलांचा एकदाही फोन आला नाही. सुनेला घरी घेऊन ये असं त्याची आई बऱ्याच वेळा त्याला बोलली. कारण आजूबाजूचे शेजारी नातेवाईक तिलाच सुनेबद्दल विचारत. मग अभिषेकही द्विधा मनस्थितीत सापडायचा. कुठेही एखादा कार्यक्रम असला की त्याला सपत्नीक बोलावलं जायचं. अशावेळी त्याला देखील बायकोच्या माहेरी जाऊन तिला घेऊन यावं अशी तीव्र इच्छा व्हायची. पण तिथे गेल्यावर तिने अपमानित करून पाठवलं तर या भीतीने तो चूप बसायचा. 4 महिन्यानंतर त्याला वकिलाची नोटीस आली. त्यात घटस्फोटाची मागणी करण्यात आली होती. पुढे त्याने पल्लवीचा कसा मानसिक आणि शारीरिक छळ केला याचा खोटा उल्लेख होता. घटस्फोटाच्या मागे दिलेल्या कारणात तो पुरुष नसल्याचाही उल्लेख होता. ती नोटीस वाचून त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्याच्या आईने त्याच्या वहिनीला बोलावून घेतलं. लग्न जमवण्यात तीच तर मध्यस्थ होती. आल्यावर तिने ती नोटीस वाचली. काय चुकीचं लिहिलंय यात? पल्लवी नेहमी मला फोन करून हेच सांगायची, भाऊजी. काय बोलताय वहिनी? मी कधी तिचा छळ केला? उलट तीच माझा मानसिक छळ करायची. पण तुम्ही मध्यस्थ असल्यामुळे मला कधी बोलता आलं नाही. त्यात बघा,
तिने मी पुरुष नसल्याचा उल्लेख केला. अहो, तिने मला हातच लावू दिला नाही तर. वहिनी जोरात हसली. अहो भाऊजी, प्रत्येकच बायको नवऱ्याला असंच म्हणते, पण नवरे ऐकतात कुठे? तुम्हीही तिचं ऐकायचं नव्हतं ना. तिने नाही म्हटलं आणि तुम्ही ते ऐकलं, याचा अर्थ तुमच्यातच दोष आहे असा होतो. अभिषेकने तिला हात जोडले आणि म्हणाला, सगळेच पुरुष रानटे नसतात वहिनी. काही माझ्यासारखे बायकोच्या भावनांचा विचार करणारे असतात. ते जाऊ द्या, तुम्ही ताबडतोब तिच्याकडे जा. तिचा राग काढून तिच्या हातापाया पडून तिला घरी घेऊन या. या कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या ना तर फार महागात पडेल तुम्हाला. अभिषेक हो म्हणाला, पण सासरी न जाता सरळ वकिलाकडे गेला. सुदैवाने वकील हुशार आणि इमानदार होता. त्याने अभिषेकला योग्य तो सल्ला दिला. केस कोर्टात उभी राहिली. पल्लवी त्याच्यावरचा एकही आरोप सिद्ध करू शकली नाही. अभिषेकने डॉक्टरचं सर्टिफिकेटच सादर केल्यामुळे तो पुरुष नसल्याचा तिचा आरोप खोटा ठरला. निकाल लागला. घटस्फोट मंजूर झाला. अभिषेक बायकोला नांदवायला तयार होता, पण त्याच्या बायकोचीच नांदायची इच्छा नव्हती. फार कमी पोटगीवर तिला समाधान मानावं लागलं. घटस्फोट झाल्यावर अभिषेकला एकीकडे हायसं वाटत होतं, तर एकीकडे आपल्या भावनांशी खेळल्याबद्दल बायकोचा संताप येत होता. आयुष्याची महत्त्वाची आणि गुलाबी स्वप्नांची 2 वर्ष वाया गेली होती. स्त्री जातीवरचा त्याचा राग या प्रकरणामुळे जास्तच वाढला होता. कोर्टाने जरी त्याच्या बाजूने निकाल दिला असला तरी त्याची आई, बहीण, भाऊ, वहिनी या सर्वांनी त्यालाच दोषी ठरवलं. बायकोला ताब्यात ठेवण्यात त्याला अपयश आलं असं त्यांचं म्हणणं होतं. या प्रकरणामुळे त्याला आधार द्यायचा सोडून आई आपल्या मोठ्या मुलाकडे निघून गेली. अभिषेक परत एकदा एकटा पडला. येणाऱ्या बायकोसाठी हौसेनं बांधलेलं एवढं मोठं घर भकास होऊन गेलं. ऑफिसमधून परतल्यावर त्या घरात थांबण्याची त्याची इच्छा होत नसायची. अशा स्थितीतच माणसं व्यसनामध्ये स्वतःला गुरफटवून घेतात, वाईट मार्गाला लागतात. पण अभिषेकने स्वतःला खूप कंट्रोल केलं. व्यसनांऐवजी त्याने स्वतःला संगीतात बुडवून घेतलं. एका म्युझिक ग्रुपमध्ये सहभागी होऊन तो त्यांच्यासोबत जमेल तेव्हा कार्यक्रमासाठी जाऊ लागला. हे एकच क्षेत्र होतं जिथे त्याचं व्यक्तिमत्व प्रगतीच्या आड येत नव्हतं. इथे त्याची उपेक्षा करणारं कोणीही नव्हतं. उलट सगळीकडे त्याच्या वाजवण्याची प्रशंसाच व्हायची. एक दिवस संध्याकाळी त्याला सुरेशचा फोन आला. काय अभिषेक, कसं काय चाललंय? ठीक आहे, सध्या मी एकटाच असतो. माझा घटस्फोट झाल्याचं तुला कळलंच असेल. हो रे, खूप वाईट वाटलं. पण तसं होणार याची आम्हाला कल्पना होतीच. म्हणजे? आम्हाला म्हणजे कुणाकुणाला? अभिषेकने आश्चर्यानं विचारलं. अरे, तुझ्या बायकोच्या गावातच माझे मामा राहतात. एका गल्लीतच त्यांची घरं आहेत. तुझ्या लग्नाला मी जेव्हा आलो होतो तेव्हा मामासुद्धा हजर होते. आम्हाला दोघांना एकमेकांना पाहून आश्चर्यच वाटलं. मी तुझा मित्र आहे हे पाहून त्यांचा चेहरा पडला. मी चौकस होऊन विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बायकोचं गल्लीतच राहणाऱ्या एका UPकडच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं. पण तो नोकरीधंदा काहीच करत नसल्याने, शिवाय जातीचाही नसल्याने तिचे आईवडील नकार देत होते. तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे सगळ्या गावाला हे प्रकरण माहिती पडलं. अजून जास्त बदनामी होऊ नये म्हणून तिच्या आईवडिलांनी तिच्यावर जबरदस्ती करून तुझ्याशी तिचं लग्न उरकवून टाकलं. जर ती मुलगी प्रियकराला विसरली नाही तर अशी लग्न सहसा यशस्वी होत नाही हे माहिती असल्यामुळे आम्हाला ती जरा शंकाच आली होती. तुझा घटस्फोट झाल्याचं मला मामांनीच सांगितलं. घटस्फोटानंतर तुझी बायको त्या तरुणाबरोबर पळून गेली आहे. बापरे, हे इतकं भयंकर प्रकरण होतं याची मला कल्पनाच नव्हती. माझी वहिनी यात मध्यस्थ होती. तिनेही एका शब्दाने मला याबाबत सांगितलं नाही. तू तुझ्या वहिनीला याचा जाब जरूर विचार. तुला चांगलंच फसवलं गेलं अभिषेक. ती कहाणी ऐकून अभिषेक सुन्न झाला होता. बरं, पुढच्या महिन्यात आमच्या अनाथाश्रमात एक कार्यक्रम आहे. त्याची पत्रिका तुला येईलच. पण कार्यक्रमाला काही आर्थिक मदत करता आली तर बघ, सुरेश म्हणाला. जरूर करेन. तू फार महत्त्वाची बातमी दिली आहेस मला. अचानक काहीतरी आठवून अभिषेक सुरेशला म्हणाला. तुझ्या आश्रमात ती स्मिता नावाची मुलगी आहे, तिचं लग्न झालं का रे? नाही रे, तीच एक मोठी काळजी आहे. मध्यंतरी तिला 4-5 स्थळं सांगून आली होती, पण कुणी अपंग, कुणी अनाथ
आणि सर्वांची आर्थिक स्थिती बेताचीच. आम्हाला वेल सेटल मुलगा हवा होता म्हणून आम्ही नकार दिला. मग काहीतरी प्रेरणेने अभिषेक त्याला म्हणाला, तुला राग नसेल येणार तर मी एक सुचवू? मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला. अर्थात तुला आणि तिला मान्य असेल तरच. मला मान्य आहे मी तिच्या लायकीचा नाही आहे. मी इतकी सुंदर आणि ती इतकी सुंदर आणि मी असा, त्यातून असा घटस्फोटित. मी सहजच विचारतोय. नाही आवडलं तर बिनधास्त नाही सांग. मला अजिबात वाईट वाटणार नाही. फोनवर शांतता पसरली. अभिषेकला ती शांतता जीवघेणी वाटू लागली. सुरेश, ऐकतोस ना? न राहून शेवटी त्यानेच विचारले. अभिषेक, मला खूप विचार करावा लागेल. स्मिता माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. तिच्या भल्यासाठी मला असा घाईघाईने निर्णय नाही घेता येणार. टेक युअर ओन टाईम सुरेश. मला काही घाई नाही आणि तिचाही निर्णय घे. तिला नाही आवडलं तर सरळ नाही सांग. ओके, कळवतो तुला. का कोणास ठाऊक अभिषेकला एकदम हुरूप वाटला. स्मिता त्याला नकार देणार अशी वेडी आशा त्याला वाटून गेली. नंतर त्याने वहिनीला फोन लावला. आपली फसवणूक का केली याचा त्याने तिला जाब विचारला. वहिनीने फसवून केल्याचा ठामपणे इन्कार केला. उलट ती म्हणाली, अहो भाऊजी, तिचं प्रेम होतं हे आम्हाला माहिती होतं, पण ते खरं प्रेम थोडीच होतं. ते तर फक्त आकर्षण होतं. लग्न झाल्यावर तुम्ही प्रेम लावलं तर ती त्या मुलाला विसरून जाईल असं आम्हालाही वाटलं होतं, पण तुम्ही तर तिचा फक्त छळ केला. असं असल्यावर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने देखणा असलेल्या त्या मुलाला ती कशी विसरणार होती? आता ती त्या मुलासोबत पळून गेली आहे म्हणे. गेली असेल. आता तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? झालं ना तुमच्या मनासारखं. मिळाला आहे ना तुम्हाला घटस्फोट. मग कशाला तिची चिंता करताय? त्याने संतापाने कॉल कट करून टाकला. बायकांशी त्याचं कधीच जमलं नव्हतं. अगदी आईपासून तो हे अनुभवत आला होता. स्त्रियांचं काळीज ममतेने भरलेलं असतं म्हणे. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या स्त्रिया आल्या त्यांनी त्याच्यावर प्रेम तर सोडाच, त्याची उपेक्षाच केली होती. 15 दिवसांनी सुरेशचा फोन आला. तो नकार देणार हे अभिषेकने गृहीतच धरलं होतं. त्याचा नकार ऐकण्यासाठीच त्याने फोन उचलला. अभिषेक, तुझ्या प्रपोजलवर आम्ही बराच विचार केला. आम्ही तयार आहोत. स्मितासुद्धा तयार आहे, पण आमच्या काही अटी आहेत. त्याच्या अनपेक्षित होकाराने अभिषेक आनंदून गेला. अटी? कोणत्या अटी? तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. अशी घाई करू नकोस. अटी अगोदर ऐकून घे. पहिली अट म्हणजे स्मिताच्या नावावर 25 लाखाची फिक्स डिपॉझिट पावती करावी लागेल. दुसरी अट म्हणजे तुझी अर्धी प्रॉपर्टी स्मिताच्या नावावर करावी लागेल. पहिली अट यासाठी की पुढे तुमचं दोघांचं नाही पटलं, घटस्फोट झाला तर कोर्ट कचेरी करण्याआधी स्मिताला हा फायदा मिळावा. दुसरी अट याकरिता की पुढे देव न करो तुझं काही बरं वाईट झालंच तर तुझ्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढू नये यासाठी. स्मिता एक अनाथ मुलगी आहे. तिला कुणीही नातेवाईक नाहीत. तिला पुढे तिच्या हक्कासाठी भांडावं लागू नये यासाठी हा खटाटोप. मंजूर आहे का तुला या अटी? अभिषेक थोडा वेळ शांत बसला. स्मिताने पल्लवीसारखा दगा दिला तर? स्मिताच्या आणि सुरेशच्या मनात काय प्लॅन्स आहेत हे काहीच सांगता येत नव्हतं. पण शेवटी त्याने हा जुगार खेळायचं ठरवलं. मी तयार आहे सुरेश, अखेरीस त्याने उत्तर दिलं. बघ घाई करू नकोस. आठवड्याभराने उत्तर दिलंस तरी चालेल. नाही सुरेश, माझा निर्णय झाला आहे. ठीक आहे, मग लाग तयारीला. मला तारीख कळव. आम्ही येऊन जाऊ. 1 महिन्याने विवाह नोंदणी कार्यालयात सगळे जमले. अभिषेकने दिलेल्या डिझायनर साडीत आणि मोजक्याच दागिन्यात स्मिता अप्रतिम सुंदर दिसत होती. तिचं सौंदर्य पाहून अभिषेकचे भाऊ आणि वहिनी मत्सराने जळून खाक झाले होते. एका भावाने अभिषेकला हात धरून एका कोपऱ्यात नेलं. अरे अभि, साधारण दिसणाऱ्या बायकोला तू सांभाळू शकला नाहीस. इतक्या सुंदर बायकोला कसं सांभाळशील? त्यात तू दिसायला असा. ती दुसऱ्यासोबत पळून गेली तर? नाही दादा, तसं होणार नाही. आईवडिलांचा नातेवाईकांचा धाक नसताना तिने कधी वाकडं पाऊल टाकलं नाही. ती संस्कारित मुलगी आहे. तुझ्या मेवणीसारखी पळून जाणं तिला शक्यच नाही.
अभिषेकने मारलेला टोमणा त्याच्या भावाच्या चांगलाच वर्मी बसला. नंतर त्याने तोंड उघडलं नाही. सह्या झाल्यावर स्मिता आणि अभिषेकने एकमेकांना हार घातले. अभिषेकने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर स्मिताचे डोळे पाण्याने भरले. अनाथ आश्रमातून आलेल्या तिच्या मैत्रिणींच्या गळ्यात पडून ती बराच वेळ रडत राहिली. सुरेशच्या डोळ्यात पाणी आलं. अभिषेकला मिठी मारून तो म्हणाला, माझ्या मित्रा, माझ्या बहिणीला तुझ्या हाती सोपवतोय. सांभाळशील ना तिला व्यवस्थित? निश्चिंत राहा सुरेश, तिला तक्रार करायला मी संधीच देणार नाही. जमलेल्या सगळ्यांना एका हॉटेलमध्ये जेवण दिल्यावर अभिषेक स्मिताला घरी घेऊन गेला. तो बंगला पाहून ती म्हणाली, एवढा सुंदर आणि मोठा बंगला आहे, पण यात फक्त आपण दोघंच राहायचं? हो, हे पाहुणे उद्यापर्यंत आहेत. सत्यनारायणाची पूजा झाली की ते निघून जातील. बरं, चल तुला घर दाखवतो. एक एक खोली दाखवत तो तिला स्टडी रूममध्ये घेऊन आला. पुस्तकांनी भरलेलं कपाट पाहून ती आश्चर्यचकित झाली. बाप रे, इतकी पुस्तकं तुम्ही वाचता? त्याने मान डोलावली. मलाही खूप आवडतात पुस्तकं, पण अभ्यासाव्यतिरिक्त फार नाही वाचता आले मला. एका रूममध्ये वेगवेगळी वाद्ये पाहून ती हरवून गेली. इतकी सगळी वाद्य तुम्हाला वाजवता येतात? हो, येतात की. मला सुरेश दादा सांगतच होता तुम्ही खूप हुशार आहात म्हणून. ते ऐकूनच मी लग्नाला तयार झाले. मला जरा बासरी वाजवून दाखवाल? फक्त 2च मिनटं. त्याने बासरीवर एक धून वाजवून दाखवल्यावर तिने टाळ्या वाजवल्या. खूप मस्त, वा वा, आपलं चांगलं जमेल असं वाटतंय. मलाही संगीत खूप आवडतं. आज तुझं गाणं आणि हार्मोनियम दोघांचा कार्यक्रम करून टाकू, चालेल? आज नको, आल्या आल्या असे रंग दाखवणं योग्य नाही, ती हसत म्हणाली. तोही हसला. 2 दिवसांनी सत्यनारायण झाल्यावर सगळे पाहुणे निघून गेले. तुमचे भाऊ का नाही राहत आपल्याकडे? त्यांचा बंगला मोठा आहे का आपल्यापेक्षा? तिने विचारलं. नाही, 3 रूमच्या घरात ते 9 जणं राहतात. धाकट्या भावाच्या म्हणजे माझ्या घरात राहणं त्यांना अपमानास्पद वाटतं. त्यातून मी उपेक्षित माणूस. मी आयुष्यात कधी काही करू शकेन असं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मी असा त्यांच्या शेकडो मैल पुढे आलेला त्यांना रुचलं नाही, म्हणून ते माझ्याकडे राहत नाहीत. बापरे, नात्यात इतकी गुंतागुंत असते? मला वाटलं सगळी नाती प्रेमळच असतात. मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करेन. माझ्यासारख्या अनाथ मुलीला प्रत्येक नातं महत्त्वाचं वाटतं हो. खरंय, हळूहळू सगळं तुला कळेलच. बरं, उद्या तयारी कर. परवा आपल्याला मॉरिशसला जायचं आहे, अभिषेक हसत म्हणाला. मॉरिशस? तिने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. म्हणजे विमानाने जायचं ना? हो, त्याने असं म्हणताच तिने त्याला मिठी मारली आणि रडू लागली. अगं रडतेस का? विमान प्रवास आवडत नाही का तुला? अभि, मी अजून साधी रेल्वेतसुद्धा बसली नाही आहे. मी आमचा नगर जिल्हासुद्धा पाहिला नाही आहे अजून. आणि तुम्ही मला सरळ परदेशात घेऊन जाताय. आनंदाने वेड लागेल असे मला वाटते. इतक्यातच वेड नको लावून घेऊ, अजून तर भरपूर बघायचं आहे आपल्याला. ही तर सुरुवात आहे, तो हसत म्हणाला. मॉरिशसला उतरल्यावर स्मिताला काय पाहू आणि काय नाही असं होऊन गेलं. तिला प्रत्येकच गोष्ट सुंदर दिसत होती. अभिषेक मनात हसत होता. पण नैनितालसारख्या सुंदर ठिकाणी रूममध्ये फक्त TV बघत बसलेल्या पल्लवीपेक्षा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणारी स्मिता त्याला खूप आवडून गेली. रात्री रिसॉर्टच्या रूममध्ये आल्यावर अभिषेकने तिला विचारलं, स्मिता, मी तुला हात लावलेला चालेल ना? तिने खट्याळपणे त्याच्याकडे बघितलं आणि हसतच म्हणाली, अहो, असं काय विचारता? मी बायको आहे तुमची. मला हात लावण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. हा पहा, मीच तुम्हाला हात लावते. असं म्हणून तिने त्याचा हात हातात घेतला. मग त्याने तिला त्याच्या दुःखद हनीमूनची कहाणी सांगितली. मला सुरेश दादाने तुमच्या पहिल्या बायकोबद्दल सगळं सांगितलं आहे. तुमच्या नशिबाबद्दल तेव्हाही खूप वाईट वाटलं होतं. नवरा बायकोच्या सुंदर नात्याचा तिला अर्थ समजला नाही असं म्हणावं लागेल. माझ्यावर प्रेम करशील ना स्मिता? मी असाच उपेक्षित आहे गं लहानपणापासून. माझ्यावर कोणीच प्रेम केलं नाही. ती गंभीर झाली. मग एक निश्वास टाकून म्हणाली, माझी कहाणी सांगू?
जन्मल्याबरोबर माझ्या आईने मला रस्त्यावर फेकून दिलं. काय दोष होता माझा? जसं समजायला लागलं तसं सगळ्यांना विचारायचे, कोण आहेत माझे आईवडील, कुठे आहेत ते, का त्यांनी मला रस्त्यावर टाकून दिलं? कोणत्याच प्रश्नाची मला उत्तरं मिळत नव्हती. बाहेर आईवडील मुलं यांचं कुटुंब पाहिलं की जीव जळायचा. आईवडिलांना बिलगलेली मुलं, मुलांसोबत खेळणारे आईवडील पाहिले की आपली केवढी भयंकर उपेक्षा केली गेली आहे याची जाणीव व्हायची. भावा बहिणींचे सण आले की अनाथ आश्रमातल्या मुलांना भाऊ समजून ओवाळायच्या, पण सख्ख्या भावा बहिणींची सर त्याला नव्हती. पुस्तकं वाचायचे, त्यात आजी आजोबा मामा मावशांच्या छान छान गोष्टी असायच्या. वाटायचं देवाने आपल्याला या नात्यांपासून दूर ठेवून आपली एवढी घोर उपेक्षा का केली असेल. 18 वर्षाची झाल्यावर सुरेशदादाने मला त्याच्या मावशीकडे ठेवलं, कारण ही सगळी नाती बघण्यासाठी अनुभवण्यासाठी मला एका कुटुंबात जायचं होतं. पण या लोकांनी मला एका कामवालीपेक्षा जास्त दर्जा दिला नाही. घरातली सगळी कामं मी करायचे, पण कधी आपुलकीची वागणूक दिली नाही, कारण त्यांच्या लेखी मी एक बेवारस मुलगी होते. घरात आसरा देऊन त्यांनी माझ्यावर उपकारच केले होते. तिथल्या पुरुषांनी कधी माझ्याकडे वाईट नजरेने बघितलंच नाही. हेच काय ते माझं चांगलं नशीब. मलाच नोकरी करण्याची इच्छा होती. ग्रॅज्युएशन झाल्यावर मला 1-2दा तसे चान्सेसही आले, पण सुरेशदादाने जाऊ दिलं नाही. माझ्यासारख्या अनाथ मुलींचा लोक गैरफायदा घेतात असं त्यांचं म्हणणं होतं. तुमच्यावर तुमच्या आईवडिलांनी बहीण भावांनी प्रेम केलं नाही, पण रक्ताने ते तुमचेच आहेत. तुम्ही त्यांच्यावर रुसू पण शकता. प्रेम नसेल पण कर्तव्य म्हणून का होईना त्यांनी ही नाती निभावली. मी कुणावर रुसायचं? बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. डोळे पाण्याने भरले. ते पाहून अभिषेक पटकन पुढे आला. त्याने तिला जवळ घेतलं. मला वाटत होतं मीच एक उपेक्षित आहे, पण तू तर माझ्याहीपेक्षा जास्त उपेक्षित निघालीस. त्याने तसं म्हणताच तिच्या भावनांचा बांध फुटला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती हमसून हमसून रडू लागली. भावनांचा आवेग कमी झाल्यावर त्याने तिला विचारलं, पण मला कळत नाही आहे, तू माझ्याशी लग्न करायला कशी तयार झालीस? मी हा असा. तुम्ही अनाथ आश्रमात आलात, सगळ्या अनाथ मुलींशी जिव्हाळ्याने गप्पा मारल्या. सुरेशदादाने न मागताही तुम्ही देणगी दिलीत. यावरूनच माझ्या लक्षात आलं की तुम्ही मनाने सुंदर आहात. तुमच्या कर्तृत्वाची, अष्टपैलुत्वाची सुरेशदादा नेहमीच तारीफ करायचा. तुम्ही माझ्याशी लग्नाचं प्रपोजल दिलं ते मात्र सुरेशदादाला आवडलं नाही. मला त्याने ते सांगितलंही, पण मी तुमची कहाणी ऐकली. तुमच्यावर अन्यायच झाला आहे हे माझ्या लक्षात झालं, म्हणून मी तयार झाले. सुरेशदादा मला वारंवार विचार करायला सांगत होता. तितका माझा निर्णय ठाम होत गेला. 2 उपेक्षित जीव बराच वेळ बोलत होते, एकमेकांचे दुःख सांगत होते. सांगताना गहिवरत होते. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. अभिषेक स्मिताच्या लग्नाला आता 1 वर्ष झालं होतं. एक दिवस सुरेश आपल्या ऑफिसमध्ये बसून काही कामकाज करत होता. अचानक त्याची नजर कॅलेंडरवरच्या तारखेवर गेली. होय, 1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी स्मिता आणि अभिषेकचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याने मोबाईल उचलला. तोच अभिषेकचाच फोन आला. हॅपी ॲनिव्हर्सरी अभिषेक, सुरेश घाईघाईने बोलला. अरे, त्या शुभेच्छा नंतर दे, अगोदर बातमी ऐक. तू मामा झालास. काय सांगतोस काय? कधी? सुरेश आनंदाने ओरडला. आज सकाळीच मुलगी झाली. अगदी स्मितासारखीच गोड आणि सुंदर आहे रे. तुझ्या पहिल्या बायकोला कळवलं की नाही? तुझ्यावर कसले घाणेरडे आरोप केले होते तिने. तिला कसं कळवणार? ती या जगातच नाही आहे. आत्महत्या केली तिने. काय सांगतोस काय? ती तर पळून गेली होती ना तिच्या प्रियकरासोबत. मागे मामा वारले तेव्हा मी तिच्या गावी गेलो होतो. त्यावेळी ती मेरठमध्ये होती. ती पळून गेली खरी, पण तिचा प्रियकर तिला त्याच्या घरी घेऊन गेलाच नाही. कधी आग्रा, कधी मथुरा अशा ठिकाणी तो तिला हॉटेलवर ठेवायचा. तिला जेव्हा कळलं की ती प्रेग्नंट आहे तेव्हा तिने हट्ट करून त्याच्या घरी जायला लावलं. तिथे गेल्यावर तिला असं कळलं की त्याचं अगोदरच लग्न झालेलं असून त्याला 2 मुलं आहेत.
ते पाहून तिला धक्का बसला. त्यातून त्याचे आईवडील तिला ठेवून घ्यायला तयार होईनात. त्यांच्या हातापाया पडून ती कशीबशी राहिली. एक दिवस तिचा प्रियकर दिल्लीला काम शोधायला जातो असं म्हणून निघून गेला. 2च दिवसात त्याच्या आईवडिलांनी हिला घराबाहेर काढलं. हिचा मोबाईलही हिसकावून घेतला. ही पोलीस स्टेशनमध्ये गेली तर त्याच्या भावांनी तिथे येऊन तिला मारहाण केली आणि तिला उचलून सरळ मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसून दिलं. मुंबईला रेल्वे पोलिसांनी तिला घरी आणून सोडलं. तेव्हापासून ती वेड्यासारखं वागायची. तिच्यावरून तिच्या वहिनीने एकदा जोरदार भांडण केलं. शेवटी एक दिवस घरात कोणी नसताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आमच्या वहिनीनेच हे आम्हाला सांगितलं. अरे रे, फार वाईट झालं रे. पण बघ, तिने तुझी उपेक्षा केली तर नशिबाने तिची उपेक्षा केली की तिला मरण पत्करण्याव्यतिरिक्त मार्गच शिल्लक राहिला नाही. जाऊ दे, शेवटी नशिबाचे भोग, दुसरं काय. नशिबाचे कसले हे तर स्वकर्माचे भोग आहे. एवढा चांगला नवरा सोडून ज्याचा कसला ठाव ठिकाणा नाही अशा पोरामागे फिरण्याची दुर्बुद्धी तिला व्हावी याला काय म्हणावं. बरं जाऊ दे, मिठाई कधी खाऊ घालणार आहेस? अरे मिठाई तर घेच, शिवाय मुलीच्या बारशाला मी ग्रँड पार्टी देणार आहे, तेव्हा तुला मामा म्हणून हजर राहायचं आहे. सुरेशचे डोळे पाणावले. गहिवरल्या स्वरात तो म्हणाला, अभिषेक, मेनी मेनी थँक्स. तू माझ्या अनाथ बहिणीला तिला हवं असलेलं घर मिळवून दिलं. अरे वेड्या, मीच तुझे आणि तुझ्या बहिणीचे आभार मानायला हवेत. तुला माहिती आहे तिने काय केलं आहे? गेल्या वर्षभरात तिने मला भरभरून सुख आणि आनंद दिलाय. तिनेच आम्हा तिन्ही भावंडांना एकत्र आणलंय. आज माझ्या बंगल्यात आम्ही सर्व एकत्रच राहतोय. माझ्या सर्व नातेवाईकांना तिने आपल्या प्रेमळ आणि नम्र स्वभावाने जिंकून घेतलंय. आईची ती आता लाडकी सून आहे आणि माझ्या पुतण्यांची लाडकी काकू. बरोबर, नात्यांचं महत्त्व एका अनाथ मुलीलाच कळणार. सगळ्यात महत्त्वाचा बदल तिने माझ्यात घडवलाय. माझ्यात जो दिसण्याबद्दलचा, उंचीबद्दलचा न्यूनगंड होता तो तिने घालवलाय. आत्मविश्वासाने मला भारून टाकलंय तिने. आजपर्यंत मी स्त्रियांचा तिरस्कारच केला. स्मिता माझ्या जीवनात आली आणि स्त्रीसारखं सुंदर प्रेमळ आयुष्य आरपार बदलून टाकणारं या जगात दुसरं काही नाही असं मला वाटून लागलंय. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी सुरेश. थँक्स अभिषेक. आय एम प्राऊड ऑफ यू. सुरेशने समाधानाने फोन खाली ठेवला. डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू त्याने थांबवले नाहीत.